80 बनवला आणि तीच इनिंग आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. कारण ज्या प्रकारे त्याची खेळी लागली, इनिंग ब्रेक सुरू आहे. ही इनिंग अशा प्रकारे सुरुवात झाली होती. पहिला बॉल जो सूरजने पायावरती टाकला, षटकाराने आगास केला होता आपल्या इनिंगला प्रितेश जोशीने, आणि तिथनं जी सुरुवात प्रितेशने केली अगदी तो थांबलाच नाही. ऑल ओव्हर इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर प्रितेश चा बॅट मधनं अनेक मोठे फटके आपण पाहिले. त्यानंतर हा ड्राईव्हचा फटका देखील होता, जो जागा म्हणून फटका खेळला होता प्रितेश. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा दुसरा षटकार आला होता प्रितेशचा बॅट मधनं. आणि त्यानंतर भालेकरचा अगेन्स्ट देखील जबरदस्त बॅटिंग केली प्रितेशने. हा ओव्हर एक्स्ट्रा कव्हर आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर भालेकरच्या ओव्हरमध्ये जो पुलचा फटका आला होता तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त बॅटिंग लागली. आणि त्यानंतर जसा सुजित जाधव आला, सुजित जाधवचा अगेन्स्ट तर अगदी मागेच पडला होता प्रितेश. ज्या प्रकारे बॅटिंग प्रितेशने त्या ओव्हरमध्ये केली, 35 धावा सुजित जाधवचा अगेन्स्ट. आणि हा पहिला षटकार त्या ओव्हरमधला, सलगचे 5 आले होते, त्यापैकी हा पहिला. त्यानंतर हा पहा, हा दुसरा षटकार त्या ओव्हरमधला, एकूण एक चांगले फटके. त्यानंतर हा तिसरा. आज प्रितेशने अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चौथा षटकार त्या ओव्हरमधला. आणि त्यानंतर त्याच ओव्हर मधला हा 5वा षटकार आला. आणि अंतिम ओव्हर मध्ये देखील सलगचे 3 षटकार जे आले त्यासाठी देखील हरीशजी भगत जे उद्योगपती आहेत बालकुमचे दादांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यानंतर लास्ट ओव्हर मध्ये देखील अमोलचा अगेन्स्ट देखील अगदी जिथे बॅट फिरवत होता तिथेच बॉल अगदी पडत होता आणि बाउंड्री लाईनचा बाहेरही जात होता, ते आपण पाहिलं. लास्ट ओव्हर मध्ये देखील प्रितेशचा बॅट मधनं टोटल जर आपण पाहिले तर जे षटकार आले त्याचा मी उल्लेख करेन. लास्ट ओव्हर मध्ये देखील लगातार 3 षटकार आणि 2 लगातार चौकार देखील आले. हरीश दादा भगत साहेबांना मी विनंती करतोय आपण या मंचावरती. दादांच्या वतीने टोटल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे.